जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे. नवीन जो शिआर आता काढण्यात आला त्यानुसार ह्या सगळ्या कुणबी प्रमाणपत्र वाटले गेले. आता पण जी क्षेत्रीय स्तरावर समिती नेमलेली होती, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी केलेल्या अर्जाची छाननी करून मग करावं. तर शेवटी छाननी करूनच दिलेला आहे. परंतु आणि असं ठरलं होतं की मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी ते करावं. राजनीतिक स्वरूपात काही दाखले मिळाले. आता काहींचा आक्षेप आहे की ते दाखले खोटे आहेत, चुकीचे आहेत. परंतु असं आहे की त्याला जात पडताळणी समिती नेमलीच आहे ना, हा पहिला भाग. परंतु सगळ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की कुठल्या प्रकारचे बोगस प्रमाणपत्र, खोटे प्रमाणपत्र दिले जाणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. उद्या जात पडताळणी समितीपुढे जर असं लक्षात आलं की हे काही बोगस दिलेलं आहे, तर ज्यांनी ते व्हेरीफाय केलेले क्षेत्रीय पातळीवर अधिकाऱ्यांवर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. परंतु अनेक वर्षाच्या लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या की जे नियमानं आपल्याला मिळालं पाहिजे आणि जे काही सगळ्या चौकशी अंती सगळ्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर जे पात्र आहेत त्यांना द्यायला पाहिजे, त्यात द्यायला सुरुवात झाली. सगळ्यात भुजबळाचाच आक्षेप आहे की जर 2 सप्टेंबरला सरकारने GR काढलेला होता तर एवढ्या लवकर ही प्रमाणपत्र कशी दिली जाऊ शकतात. नाही, असं आहे की ज्या निर्णय झाला आणि आम्ही लगेच समिती स्थापन केला आणि 10-12 दिवसामध्ये जे काही सरसकट हजारो निघाले नाही, ते वेळ लागणार आहे. पण जे काही उदाहरणार्थ निकषाप्रमाणे जे काही गावामध्ये 2-3 लोक जे सापडले ते त्यांना जे प्रमाणपत्र दिलेले आहेत. त्यामुळं आणि मला भुजबळ साहेबांनी एवढं सांगायचं की याच्यात काही त्यांनी आक्षेप घेण्याचं कारण नाही, कारण त्यांची जी मागणी तीच आम्ही सूचना दिलेल्या आहेत की बोगस प्रमाणपत्र वाटप होत असेल तर तात्काळ ते रद्द करावे. आरक्षणाचा GRची तपासणी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी आज संभाजीनगरमध्ये गोलमेज परिषद घेण्यात येते. जर ती योग्य GR नसेल तर आंदोलनाचा इशारा देखील त्या परिषदेने दिलाय. कसं पाहता या परिषदेने? नाही, आता गोलमेज परिषद आता शेवटी घेण्यात आलेली आहे. आता प्रत्येकाला असं वाटतं की याच्यात काही आक्षेपार्ह आहे का, काय चुकीचं आहे का. शेवटी सांगितलं की ह्या लोकांना सर्टिफिकेट मिळाले पाहिजे, लोकांना त्या ठिकाणी त्याचा फायदा मिळाला पाहिजे. आता ज्या ज्या चांगल्या विधायक सूचना आहेत त्याचं आम्ही स्वागत करू. आता मुंबईनंतर आता जरांगे पाटलांनी असं म्हटलं की आता आम्ही दिल्लीला धडकणार आहोत आणि दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करणार आहोत. कुठेतरी सरकारचा जो या निर्णय आहे तुम्ही घेतलेला त्यावरती समाधानी नाही आहेत त्या अजूनही? नाही, असं आहे की स्वतः त्यांनी अतिशय दिलेलं आहे की सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये समाधानी आहे. आता मराठा समाजाचं अधिवेशन घ्यायची कल्पना त्यांची आहे आणि ती मग पुढे घ्यायचं, तर मग त्यांच्या अपेक्षा दिलेली घ्यावी. ठीक आहे, सरकार विरोधी म्हणून अधिवेशन होत नाही. समाजासाठी अधिवेशन मला जे दिसते प्राथमिक दृष्ट्या, तर त्याचं असं त्यांनी जर ते त्या पद्धतीने अधिवेशन घेत असतील तर त्याचा आपल्याला मला वाटत नाही की आक्षेप असण्याचं कारण नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज एक म्हटलाय, त्यांचं म्हणणं ST मध्ये दिलं जावं आरक्षण. बंजारा समाज एकीकडे आंदोलनासाठी लढतोय. कुठेतरी आरक्षणाचा हा मुद्दा समाजामध्ये तेढ निर्माण करतो. नाही, मला वाटत नाही. शेवटी असं आहे की अन्य राज्यांमध्ये कुठं हा विषय नाही आहे. बहुतेक ठिकाणी ती प्रक्रिया आपण स्वाभाविकपणे सुरू आहे. ही सुद्धा काही सरसकट देत नाही आपण तिथे. आता ज्या ज्या समाजाला असं वाटतं की हैदराबाद गॅजेटमध्ये आमचा समावेश करावा, काय करावा. आता जशी समिती सगळ्या आमच्या OBC बांधवांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये तो गैरसमज झालेला आहे, तो त्यासाठी मला वाटतं आमचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे. ती म्हणजे त्याच्यातून सगळे गैरसमज दूर होण्यास मदत होईल. आमच्या ST बांधवांना किंवा NT बांधवांना सुद्धा असं वाटत असेल, तर शेवटी घटनेच्या चौकटीत राहून जी कार्यवाही करायची या आरक्षणासंदर्भात, तर ती त्याच्यामध्ये मला वाटत नाही कुठे अडचण निर्माण होईल. शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. वी आर ओपन टू एव्हरीथिंग. त्याच्यामध्ये आम्हाला कोणाला द्यायचं आणि कोणाला नाकारायचं ही भूमिका अजिबात नाही. राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेवरती आक्षेप घेतलाय. चंद्रपूरच्या राजुरामध्ये जे काही मतदान झालं त्याचे काही पुरावे त्यांनी निवडणूक किंवा सादर केलेले आहेत. कुठेतरी अजूनही त्यांना पराभव मानले दिसत. असं आहे की मला वाटतं की अतिशय बालिशपणा सुरू आहे. त्यांनी आता मला वाटतं हे सगळ्या नौटंक्यामध्ये गुंतून राहण्यापेक्षा कारण आपली स्वतःची आता एक तर प्रतिमा त्यांची जी काही थोडीफार शिल्लक राहिली होती ती आता याच्यात होणार संपणार आहे. आता मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या आधी प्रक्रियेमध्ये ती तर तुम्हाला पहिल्या आधी जाहीर करतो आपण, लोकांना हरकती मागवतो. ज्यांची नाव वगळले असतील त्यांची नावं त्याच्यामध्ये समावेश करण्याचा कार्य देतात. मतदान होईल, मतदानाच्या तारखेपर्यंत
ही प्रक्रिया चालू असते. असं नाही की आता एक ठराविक तारीख घातली बंद होतं. आता काही लोक राहिले असतील याचा अर्थ काय ते थोडं वगळले कोण म्हणजे जे वगळले ते म्हणजे काही इतके दिवस काय करत होते. त्याच वेळी त्यांनी एक आदेश दिला असेल जिल्हाधिकाऱ्यांकडे, निवडणूक निर्णयाधिकारी आदेश दिला होता का, आणि त्या आदेश दखल घेतली नाही असं आहे का? अजिबात नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की कर्नाटकमध्ये सीआयडीने 18 वेळेस पत्र लिहिली निवडणूक आयोगाला, मात्र त्याचं एक उत्तर त्यांनी दिलं नाही. कोणतं सॉफ्टवेअर वापरलं गेलं, कशा पद्धतीने कारवाई झाली. मला वाटतं निवडणूक आयोगाने स्पष्ट जे सांगितलेलं आहे की राहुल गांधींना जो आक्षेप वाटतो तो ॲफिडेव्हिटवर आमच्याकडे तक्रार करायची, ते करत नाही. हे म्हणजे फक्त मुक्त हळू जायचं काम चालू आहे. लोकांचा गैरसमज करतायत. कारण आता एवढा मोठा मार देश पातळीवर राज्य पातळीवर बसत चाललेला आहे. पक्षाचं अस्तित्व संपण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा वेळी काहीतरी अशा कोल्हापूरच्याकडून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. त्यापेक्षा वेगळं काय. 75 वर्षाचे झाले की भाजपमध्ये निवृत्त होणार अशा प्रकारची चर्चा काही दिवसापूर्वी झालेली होती. यावर बोलताना शरद पवार म्हणतायत की मी स्वतः 85 वर्षाचा असताना का आजही काम करतोय, त्यामुळे मी म्हणू शकत नाही की पंतप्रधानांनी म्हणजे शरद पवारांचं उत्तर दिलंय महाराष्ट्र सरकारने अनेक वेळा विनंती करूनही कर्नाटक सरकारनं आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय. कुठेतरी आता महाराष्ट्र सरकार या बाबतीत काय भूमिका घेणार आहे? आलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यासंदर्भात जो कर्नाटक सरकारचा जो मंत्रिमंडळात निर्णय आला आहे त्याची माहिती आम्ही घेतलेली आहे. त्यांनी तो निर्णय यापूर्वीच घेतलेला होता. त्याला आक्षेप मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये आंध्र आणि तेलंगणा राज्य विभाजन झाल्यानंतर तो घेतलेला आहे. निर्णय काय झाला त्यांचा की त्या जमिनी ज्या शेतकऱ्यांच्या त्या पाण्याखाली जाणार आहेत तर त्याला जो मोबदला शेतकरी मागतायत किंवा मग जे विस्तारित कॅनॉल सिस्टीम तयार होणार आहे त्यासाठी जे मोबदला मागतायत त्याला तरतूद केली. त्यांनी तरतूद करावी, कारण शेतकरी अजूनही भूसंपादन करून द्यायला तयार नाही आहे. आलमट्टीच्या उंची वाढीचा विषय आणखी पुढे अजून. त्यासाठी आम्ही तर ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. मध्यंतरी आम्ही शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटलो आहे. त्यामुळं असं काही त्यांनी निर्णय घेतला आणि त्यामुळं निर्णय घेतल्याचा असं तरी अधिकृतपणे आमच्याकडे नाही आहे. पण जी माहिती मला मिळाली ती शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सबमर्ज होणार आहे, पाण्याखाली जाणार आहे अतिरिक्त पाणी साठ्यामुळं, त्यासाठी मोबदला द्यायची प्रक्रिया सुरू करायची आहे. पण धरणाच्या उंची बाबतीमध्ये वाढी बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण असल्यामुळे अजून काही तशी काही कर्नाटक सरकारने काही पुढे पाऊल उचललं आहे असं नाही आहे. जर तसं केलं असेल तर आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाचा अवमान म्हणून याचिका आम्ही दाखल करू. नदीजोड प्रकल्पासंदर्भात काल मुंबईत एक तुम्ही महत्वाची बैठक घेतली. नेमकी काय ही बैठक होती आणि काय त्यातून फायदा होणार आहे? खोऱ्यातलं 57 टीएमसी पाणी गोदावरीमध्ये आणण्याचा जो काही प्रस्तावित नाही, आता याच्यामध्ये दोन भाग आहेत. आपण जे आता वैनगंगा नळगंगा जो प्रकल्प आहे जो विदर्भातील 10 जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे, साधारण 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त, तर त्याला साधारण 85,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आपला जो उल्हास खोऱ्यातून जे पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचं आहे, पश्चिम वाहिनीचं पाणी होऊन जाणार ते साधारण 55-60 TMC पाणी आहे. त्याचा प्रकल्प आमचा तयार होत आलेला आहे. तर त्याला साधारण जवळजवळ 70,000 कोटी रुपये खर्च आहे. मग नारपार दमनगंगा गोदावरी एक आहे, नारपार गोदावरी आहे. हे 2-3 प्रकल्प आहे की काही तिसऱ्या प्रकल्पाला साधारण 12,000 कोटी रुपये खर्च, ज्याच्यामध्ये सिन्नर तालुक्याला आणि काही प्रमाणात भोजापूर कालव्यातून भोजापूर परिक्षेत्रात पाणी मिळणार आहे. आता हे सगळे प्रकल्प करण्यासाठी आपण एक नवीन धोरण आणलेलं आहे, हायब्रिड ॲन्युटी म्हणून. आणि त्यासाठी आपण देशभरातल्या प्रमुख सगळ्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना निमंत्रित केलं होतं की हे आमचे प्रकल्प कोणते आहेत, आमचं धोरण काय आहे. त्या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मग तुम्हाला जर सहभागी व्हावं तर तुमच्या काय सूचना आहेत, अतिशय चांगल्या सूचना त्यांनी काही केल्या आम्हाला शासन म्हणून. त्या आम्ही आता त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांचे जे वित्तीय सल्लागार आहेत माननीय प्रवीण परदेश साहेब, मित्रा म्हणून संस्था जी आहेत महाराष्ट्र सरकारची त्यासाठी काम करते. म्हणजे हे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे आमची जेव्हा मिटिंग झाली त्यांनी सूचना ही केली, आम्हाला एक वर्कशॉप घ्या तुम्ही देश पातळीवरच्या लोकांना बोलावून, म्हणून त्यांच्या सूचनेप्रमाणेच हे केलं आहे. मला वाटतं कालच्या परिषदेचं जे एकूण जे आमचा जी चर्चा झाली सगळ्या कंपन्यांबरोबर, मला प्रचंड आशा निर्माण झालेली आहे की या सगळ्या प्रकल्पाच्या पूर्णतेला उद्या सरकारी बजेटवर आम्ही अवलंबून राहिलो तर 30 वर्ष लागतील, 25 वर्ष लागतील. पण या सगळ्या कंपन्यांच्या पुढाकारानं जर यश मिळालं
7 वर्षात 10 वर्षात